हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत 1 किलोचा चॉकलेट केक. तर आज आपल्या शॉपमध्ये 1 किलो चॉकलेट केकची ऑर्डर आलेली, तर त्यासाठी पटपट आपण चॉकलेट केक बनवण्यासाठी घेतलेला आहे. तर तुम्ही बघत राहा. तर त्यासाठी आपण 2 हाफ केजीचे घेतले आहेत बेस, आणि मग त्याच्यानंतर ते इक्वली 3 लेयर्समध्ये कट केले दोन्ही समान, आणि मग त्याच्यावरती मूस क्रीम आणि चॉकलेट गनाश टाकून स्प्रेड करून घेतलं, आणि मग चॉकलेट चोको चिप्स टाकून घेतले, आणि दोन्ही लेयर पुन्हा असे बंद करून घेतले दोन्ही सेपरेट, आणि मग त्याच्यावर शुगर सिरप टाकून घेतलं, आणि एक बेस आपण गोल्डन बोर्डवर शिफ्ट केला आहे व्यवस्थित आयसिंग करण्यासाठी, आणि दुसरा बेस कट करून घेतला आहे, आणि त्यालाच आपण तो अटॅच करत आहोत. कारण की आपल्याकडे 1 किलोचा बेस रेडी नव्हता, म्हणून 2 आपण हाफ केजीचे घेतले होते, आणि आता तो जोडून आपण 1 किलोचा बेस रेडी करत आहोत. हे बघा, रेडी झाला आहे आपला बेस 1 kgवाला. आता तो व्यवस्थित असा राऊंड करून घेत आहोत सर्कल शेपमध्ये. आता मूस क्रीम लावून घेतली, त्याच्यावरची व्यवस्थित क्रीम सगळी काढून टाकली, म्हणजे जेवढी पाहिजे होती तेवढीच ठेवून घेतली, आणि मग ह्या नाईफच्या साह्याने आपण त्याला मस्त शेप देऊन घेतला. आता चॉकलेट गनाश टाकून घेतला, आणि ते वरतून सगळीकडून स्प्रेड करून घेतलं चॉकलेटी लुक यावा यासाठी. आता साईडनीही स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता आपण डिझाईन काढत आहोत. हे बघा, एकदम सिंपल आणि छान प्रकारची डिझाईन आहे, एकदम इझी डिझाईन आहे. किती सुंदर लुक आला आहे, तुम्हाला दिसेलच एंडला केकला. हे बघा, अशी डिझाईन काढून घेतली, एकदम सिंपल करून घेतली. आता साईडने हे छोटे छोटे मोदक शेपवाले ठेवून घेतले. आता त्याच्यामध्ये मी मोती टाकले आहेत, आणि ते खूप सुंदर दिसत आहेत. हे बघा, मोती टाकल्यामुळे अजून लुक आपला वाढला आहे केकचा. आता मध्ये खूप ब्लँक दिसत होतं, त्याच्यामुळे मध्ये पुन्हा आपण एक सर्कल मोदकचा करून घेतला आहे, जे डच चॉकलेट आहे त्याचं, आणि मध्ये चॉकलेट गार्निशचं होतं गार्निशिंग, ते टाकून घेतलं. आता हे मोदकच्या मध्ये मी गोल्डन बॉल्स ठेवून घेणार आहे. हे बघा, त्यामुळे अजून लुक छान दिसणार आहे. बघा किती सुंदर केक दिसत आहे आपला चॉकलेटचा. आपला केक रेडी झाला आहे 1 kg. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.